आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मानखुर्दमधून एक मोठी बातमी समोर येते। मानखुर्दमध्ये एक बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। या ढिगाऱ्याखाली दबून 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते, तर एक व्यक्ती जखमी असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही मोठी दुर्घटना मानखुर्दमधून समोर आलेली आहे। मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम सुरू होतं आणि हे बांधकाम कोसळून ही मोठी दुर्घटना घडली आहे। देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, कितीच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे आणि कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे? साधारण मानखुर्दच्या मंडाले भागामध्ये 8:30-9च्या सुमारास घडलेली ही घटना आहे। 3 मजली इमारत होती आणि ही इमारत जी आहे ती कोसळली आणि यामध्ये दबून 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर एक जण जखमी झालेला आहे। मंडाले मानखुर्द इथला हा सगळा परिसर बघू शकता, दाटीवाटीचा सगळा परिसर आहे। अगदी अँब्युलन्स असेल किंवा इतर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी येण्यास मोठी अडचण जी आहे ती होताना पाहायला मिळते। कसरत करावी लागते सगळ्याच यंत्रणेला। हा सगळा दाटीवाटीचा परिसर जो आहे तो मंडाले मानखुर्द मधला परिसर आहे आणि 8:30च्या सुमारास 8:30 ते 9च्या सुमारास घडलेली ही सगळी घटना आहे। यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर मिळते आहे। एक जण जे आहे ते जखमी आहे। आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या घटनास्थळी आहेत। जे मलब्याखाली दबलेले लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र हा सगळा संपूर्ण परिसर बघितला तर 3-3, 4-4 मजल्याच्या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या अगदी दाटीवाटीच्या परिसरामध्ये उभ्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे। काही इथले स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत, स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा, काय या सगळ्या घटनेसंदर्भात माहिती आहे? त्यासुद्धा अशी माहिती आहे की या ठिकाणचं नाव आहे बंगालीपुरा, मंडाळ्यामध्ये मानखुर्दमध्ये पूर्णपणे झोपडपट्टीयुक्त भाग आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे लोक 3-3, 4-4 मध्ये बनवतात, कॉन्ट्रॅक्टर लोक पैसे कमवतात, त्यांना राहायचे तर राहतात। परंतु अशा प्रकारे धोके पावसामध्ये आज 3 माळ्याची बिल्डिंग पडली, 5 लोक गेले असतील, एक जण अजून काढायचं बाकी आहे। त्यामुळे ह्याला पूर्णपणे महानगरपालिका अधिकारी जबाबदार आहेत, त्यांचे खिसे भरण्याकरता हे बळी गेलेले आहेत। यापूर्वी काही देवेंद्र, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरीताई, गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही मुंबईतील अवस्था पाहताय। आता मानखुर्दमध्ये एक 3 मजली इमारत कोसळली आहे आणि 6 जणांचा मृत्यू झालाय। दुर्दैवी घटना आहे आणि मी मगाशी महापौरांबरोबर असताना मी बोलत होते की ह्या सगळ्या घटना ज्या घडतायत त्या घटना गेली 4 वर्ष प्रशासनाने काम केलं, त्यामुळे आपल्याला कोणालाही कल्पना नाही। पण आपण जेव्हा प्रशासनात आलो तेव्हा पावसाळ्यापूर्वीची तयारी ही महापालिकेत करायला प्रशासनावर जो जोर हवा ती चर्चा कुठेही घडलेली नाही। आणि त्याच्यामुळे काय झालंय, महापौरांचा दोष आहे की नाही मी नाही, गेली 9 वर्ष महापौर महापालिकेत नव्हत्या। त्यामुळे किमान नगरसेवकांच्या माध्यमातून चर्चा घडवली असती। काही गोष्टी म्हणजे अगदी नवनाथ बन सारखे नगरसेवकांनी पण सांगितलं असतं की बाबा आमच्याकडे 3 मजली इमारती आहेत, त्या लोड बेरिंग वर आहेत, त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा अशा काहीतरी गोष्टी कळल्या असत्या। प्रशासन तर नेहमीच टाळढकल करतं। हे आपण केंद्रापासून ते आज आपण गल्लीपर्यंत बघतोय। हे खूपच बेजबाबदारपणा आहे प्रशासनाचा नक्कीच। आणि याच्यावरती मी ह्याला निलंबित त्याला निलंबित असं करून नाही चालणार, बडतर्फ करा। हे निलंबित प्रकरण 4 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने चालतं। जागच्या जागी बडतर्फ करा। हे असे 2-4 अधिकारी बडतर्फ झाल्याशिवाय या महानगरपालिकेमध्ये धाक बसणार नाही, हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। किशोरीताई, मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? कारण गेल्या काही दिवसांमध्ये 6 मृत्यू, हे मग ते मॅनहोलमध्ये पडून असतील, झाड कोसळून असतील, आणि आता मानखुर्दमध्ये तर इमारत कोसळून 6 जण दगावलेत आणि अजून काही जण गंभीर असले। 6 मृत्यू हा रेशो भूषणवाद झाला ना, हा रेशो म्हणजे आपण त्याच्यावर काहीच आधी ज्या करायला पाहिजे होत्या उपाययोजना एक सगळ्या मिळून नगरसेवकांनी, कारण 227 मध्ये एक महापौर होतो बरोबर, मग बाकीचे सगळे आम्ही त्यांना उपमहापौरांनी पण पत्र दिलंय, मी पण कळवलेलं, तरी त्याच्यावर चर्चा नाही। उपमहापौरांनी आयुक्तांवरती अविश्वासाचा ठराव आणलाय। करा, बघूया तुमच्यात हिंमत आहे का। अजूनही सभागृह लावत नाहीये, करा तातडीची सभा ही 7, 8 किंवा अगदी आज सोमवारी लावायला पाहिजे होती।
13 तारखेला सभा आहे. म्हणजे तोपर्यंत सगळे मुद्दे ऐरणीवर येऊन गेले. म्हणजे काय काय संवेदनशीलपणा काय आहे यांच्याकडे. एकतर आधी लावली नाही, किंवा आता तरी लावा. 7 तारीख 8 तारीख लोकांना, नगरसेवकांना सांगू दे आपल्या भागात काय काय चाललंय, कसं चाललंय. किशोरीताई, पण नाही. हा किशोरीताई, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रशासन नेते मंडळींचं, महापौरांचं किंवा इतरही नेत्यांचं ऐकत नाहीये का? कारण ज्यावेळी चेंबूरमध्ये दुर्घटना घडलेली होती, एका 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता, त्यावेळी आमदार महोदयांनी सुद्धा म्हटलेलं होतं की प्रशासन ऐकत नाहीये, अधिकारी आमचं ऐकत नाहीयेत. काही आमदार तर फिदी हसतायत या घटनेवर. काय बोलावं. हे संवेदनशीलपणाचे लक्षण आहेत का? त्याच्यावर हसतायत. आणि म्हणूनच सांगते, अजूनही वेळ गेली नाही. 227 नगरसेवकांना एकत्र आणा, त्यांच्याकडनं चर्चा करून घ्या. आपल्याला कळेल कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये रिक्स आहे, हाय रिक्स आहे, लो रिक्स आहे, कळेल. आणि हट्टीपणा सोडतील आणि जो काय चाललाय धुमचान या मुंबईत थांबण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असू दे. बरोबर आहे. किशोरीताई, तुम्ही अनेक वर्ष मुंबईचा कारभार हाकलेला आहे. आपण महापौर होतात, आता विरोधी पक्षनेते आहात. काय सल्ला द्याल सत्ताधाऱ्यांना? काय चुकतंय सत्ताधाऱ्यांचं? काय नाही, विरोधकांचं पण ऐका. तुमच्याच फायद्याचं असतं. तुम्हीच सत्ता चांगली राबवाल. विरोधकांचा ऐका नाही, गळे दाबा. लोकांचे, नागरिकांचे गळे दाबा, विरोधकांचे पण दाबा. नक्कीच किशोरीताई, अत्यंत संताप तुम्ही व्यक्त करत आहात आणि मानखुर्दची घटना देखील तितकीच दुर्दैवी आहे. धन्यवाद किशोरीताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर मानखुर्दमधील ही अत्यंत दुर्दैवी घटना, एक 3 मजली इमारत कोसळून पहले बोला गया था, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। घर को वो घर अचानक में गिरा और गिरने के बाद जो था कि वो घर अचानक से गिरने का किसी को अंदाजा नहीं था कि वो घर गिर भी सकता है। लेकिन अभी बात जो बारिश का माहौल था, इस वजह से वो घर गिरा, जिसमें इसमें गलती सरल सुबह से एक लालू भाई, एक अकेला बंदा ऐसा लालू भाई है जो उसने पूरे एरिया के लिए काम कर रहा है, पूरा ठीक है मदद किया है। लालू भाई ले लेके गए पूरा सबक लालू भाई की है। उसके बाद मैं सर 20 साल से हूँ इधर से। ये सर जुम्मा से मतलब टाइल्स गिरना चालू हो गया, फिर आज 3 बजे से गिरना चालू हुआ। इसके बाद कोई एक्शन कोई लिया ही नहीं सर। घर नया बनाया जा रहा था कि पहले से? हाँ, पहले से बन चुका था सर। बना हुआ 1-1.5 साल पहले बना हुआ है घर। नया घर था, अभी फ्राइडे को टाइल्स गिरने लगे। नवनाथ बन स्थानिक नगरसेवक आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. नवनाथजी, तुम्ही घटनास्थळावर पोहोचलेला आहात, काय स्थिती आहे? 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. आतापर्यंत एकूण 6 लोकांना बाहेर काढण्यात आलंय, परंतु आणखी 1 जण असल्याची माहिती मिळते. हा मंडाला मानखुर्द परिसर आहे. साधारणतः 9:15च्या सुमारास ही घटना घडली. जशी माहिती मिळाली 9:30च्या सुमारास मी घटनास्थळी पोहोचलो. महापालिकेचे अग्निशमन दलच्या मदतीनं तातडीनं लोकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला, परंतु लहान मुलं असल्यामुळे आणि बाजूला 3 मजली ती इमारत अनधिकृत बांधकाम होतं. अनधिकृत असल्यामुळे ते पावसाच्या याच्यामध्ये कोसळलं आणि या चिमुकल्यांचा आणि कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर अजून 1 जण या ठिकाणी असण्याची भीती वर्तवली जाते. त्यांना काढण्याचं काम मुंबई महापालिकेच्या अग्निशमन कर्मचारी, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. नवनाथजी, काही क्षणापूर्वीच आम्ही किशोरीताई यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती. किशोरीताईंनी तुमचं नाव घेऊन टीका केलेली आहे की नवनाथ बन यांनी तरी या संदर्भातली माहिती महापौरांना देणं गरजेचं होतं. महापौरांनी आम्ही सांगून देखील अद्याप या संदर्भात कुठलीही मीटिंग किंबहुना सर्व नगरसेवकांना एकत्रित बोलून सूचना देणं गरजेचं होतं, ते अद्यापही होत नाही असं किशोरीताई म्हणतायत. ही सगळी कलेक्टर लँड आहे, मुंबई महापालिकेची लँड नाहीये. कलेक्टर लँडवर ही घटना घडली आहे. वारंवार नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या की या ठिकाणी 3-3, 4-4 मळ्याच्या बांधकाम करणं परवानगीच नाहीये. बिना परवानगी हे सगळं केलेलं जाते. कलेक्टर लँड असल्यामुळे कलेक्टरच्या ताब्यात होती आणि महापालिकेच्या वतीने देखील नोटीस बजावण्यात आली. आता याचं काय कारण आहे, का नाही, हे सगळं तपासाचा भाग आहे. पण आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मी स्वतः घटनास्थळी आहे. लोकांना बाहेर काढणं हे प्राथमिक आहे. त्याच दृष्टीने आम्ही काम करतोय. नवनाथजी, सध्या तुम्ही घटनास्थळावर आहात.
परिस्थिती अत्यंत बिकट समजते आहे, कारण अगदी चिंचोळ्या गल्ल्या आहेत, या ठिकाणी यंत्रणा पोहोचणं देखील मुश्किल होत आहे. सध्या काय परिस्थितीचा सामना संपूर्ण यंत्रणेला करावा लागतोय? यंत्रणा 15 मिनिटांमध्ये यंत्रणा पोहोचली. चिंचोळ्या गल्ल्या ते मान्य आहे, परंतु महापालिकेचे वॉर्ड ऑफ पोहोचले. मी स्वतः 15 मिनिटात जशी माहिती मिळाली 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचलो. एनडीआरएफचे अधिकारी देखील पोहोचले, अग्निशमन दल देखील पोहोचले आणि त्यामुळं 6 लोकांना तातडीनं काढण्यात यश आलं. परंतु ही 3 मजली इमारत होती आणि ती बाजूच्या झोपडीवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. नवनाथजी, अजून एक महत्त्वाची माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की इमारतीमध्ये स्थानिक लोक राहत होते आणि ही इमारत झोपडपट्टीवर कोसळली असं तुम्ही सांगताय. अजूनही भीती आहे काही कॅज्युअल्टीची? तर नवनाथ बन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मजली अनधिकृत बांधकाम असलेली ही इमारत होती आणि ती बाजूच्या झोपडपट्टीवर कोसळली, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि संपूर्ण यंत्रणा आता कामाला लागलेली आहे. बचाव कार्य अगदी वेगानं सुरू आहे, तशी माहिती स्थानिक नगरसेवक आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे.